डोनाल्ड, आज मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स यांची आज अंतिम मॅच आहे IPL ची. तर तुझा सपोर्ट कुणाला आहे डोनाल्ड? डोनाल्ड, माझा आवाज पोचतोय तुझ्याशी? डोनाल्ड, आवाज पोचतोय का माझा तुझ्यापर्यंत? कदाचित रानावनात उभा असल्यामुळं डोनाल्डचा आणि आपला संपर्क मला वाटतंय होणार नाही. डोनाल्ड, डोन्या, डोनू, डोनू, डोन डोन डोन. तुला जरा 2-3दा मागच्या वेळेस मी टेबलला घेऊन बसलो, तुला लयच माज आलेला दिसतोय तेव्हापासून. ह्याच कारणासाठी मी त्या निक्की जिगरच्या शोमधनं उठून गेलतो मागच्या वेळेस की माझ्या तुम्ही अशा टीव्हीवर टिंगल्या करत जाऊ नका. 4 लोक बघतात मला, तुला कोण ओळखतंय? ही तुझा कॅमेरामन इथं माझ्या समोर उभारला, याला लावील लागण्याची फोटोग्राफी करायला. लय बडबड करू नको तू, प्रश्न विचार फक्त. डोनू दादा, मी छोटा भाऊ या नात्याने तुला 4 शब्द मस्करीचे बोलायला गेलो, पण ते तुझ्या जिव्हारी लागलेले दिसत आहेत. मी थेट माझ्या प्रश्नाकडे वळतो की मुंबई का पुणे, कोण मॅच ओढेल आजची? डोनू दादा. पुण्याची शान, मुंबई मेरी जान, ही वाद नुसता महाराष्ट्रात गेल्या 4 दिवस झालं फेसबुकवर, मीडियानी, व्हॉट्सॲपला इतका पेटवला आहे की काय विचारता सोय नाही. पण माझ्यासारख्या ग्रामीण भागात येणाऱ्या माणसाला हा वाद नसून ह्यात एक धंदा दिसतोय. आता मी ग्रामीण भागात राहतोय, भाऊबंदकीचा वाद माझ्यासाठी काही जुना नाही. बांधाचे वाद आम्ही बघितलेले आहेत, त्यामुळे आमच्यासाठी भाऊबंदकीचा वाद हा काही जुना नाही आहे. आणि मी ग्रामीण भागात आलो आहे, त्यामुळे मी यातून एक बघितलं की या वादातून मला एक चांगला धंदा दिसला की मिसळ पुण्याची, वडापाव मुंबईचा. ह्याच्यामध्ये पाव कॉमन आहे, तो पाव मी आहे, त्यामुळे मी तिथं माझा धंदा उघडतोय. मला इथं वाद करायचा नाही, मला नाद करायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, मला वाद करायचा नाही, मला नाद करायचा आहे. सोडा सोडा राया हा नाद खुळा, सोडा सोडा राया हा नाद खुळा. तर मुंबईचा तू वडा घेतलास, पुण्याची मिसळ घेतलीस, या दोघांमधला तू दुवा म्हणजे हा पावाचा दुवा जो साधला आहे, तर यातून तू तुझ्या धंद्याचा दुवा कसा करणार आहेस मला सांग डोनू दादा. पिंट्या, कसं आहे माहिती का, मैदानात कमीत कमी 60,000 लोक येणार, त्यातले 30,000 माणसं वडापाव खाणार, 30,000 माणसं मिसळ खाणार. मिसळला बी पाव लागतो, वडापावलाही पाव लागतो, एक्स्ट्रा घेणार ती वेगळी. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आबाच्या शेतातनं ताज्या मिरच्या आणल्या डायरेक्ट, त्यामुळे दुनियाचं तिकट लागणार लोकाला. लोक पाणी मागणार. आपला बराक वॉटर सप्लायर ओबामाचं, तिथनं आपण पाण्याच्या पिशव्या आणि कॅन्ड आणलेले आहेत, तिथं ती लोकाला कॅन्ड आणि पाण्याच्या पिशव्या मिळणार. एक वेळ वातावरण गरम होईल, पण पाणी कायमचं थंडच राहणार, तुम्हाला थंडच पाणी मिळणार. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एखाद्याला गोड लागायला पाहिजे, लय तिकट लागलं म्हणून आपण कोल्ड्रिंक्स सुद्धा ठेवलेले आहेत तिथं. ह्या सगळ्या गोष्टी तिथं मिळतात. शिवाय या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाचा विषय विसरला जातोय डोनू दादा. डोनू दादा, पिंट्या, तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतायत. काल रात्रीच बार्शीवरनं 2 माव्याच्या गाड्या आपण हैदराबादला रवाना केलेल्या आहेत. त्या माव्यामध्ये आपल्याकडं कत्री मावा आहे, गोड मावा आहे, 120-300, साधं पान, मसाला पान, त्यानंतर काश्मीरी मिठा, बिल्डर फिल्डर, हे सगळं मिळणार आहे. शिवाय त्याच्यामध्ये आपण तंबाखूची पानं पाठवली डायरेक्ट शेतातनं. त्या नादात माझा 30,000 हप्ता गेलेला आहे. काश्मीरीपासनं माणिकचंदपर्यंत तुला सगळं तिथं मिळेल, हा माझा शब्द आहे. अरे मावा आहे तर हवा आहे पिंट्या, नाही तर काय आहे. आणि पुणे मुंबई वाद करून काय मिळणार आहे आता असल्या म्हातारपणात? पुणे जिंकू नाही तर मुंबई जिंकू, कप आपल्या घरी येणार आहे का नाही, विषय संपला. जय महाराष्ट्र.